उत्खननात आढळलेली मूर्ती सिंदखेड राजामध्येच ठेवा, सिंदखेड राजा वासियांची शासनाकडे मागणी। जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजा येथे राजे लखुजीराव जाधव यांचे समाधी समोर उत्खननात सुंदर अशी विष्णूची मूर्ती आढळली असून पुरातत्व विभाग ही मूर्ती नागपूरला हलवण्याच्या प्रयत्नात आहे। मात्र सिंदखेड राजा येथील नागरिकांनी याला विरोध केला असून आज सिंदखेड राजा येथे नागरिकांनी या संदर्भात मोर्चा काढला आणि शासनाला मागणी केली आहे की मूर्ती ऐतिहासिक असा अनमोल ठेवा आहे, यामुळे पर्यटनाची गर्दी सुद्धा वाढू शकते। त्यामुळे विष्णूची मूर्ती सिंदखेड राजा येथील संग्रहालयातच ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आशयाचे निवेदन देखील शासनाकडे देण्यात आले आहे। स्वराज्याची निर्मिती झाली असं हे सिंदखेड राजा उगमस्थान आहे आणि या उगमस्थानामध्ये आज राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीचे उत्खनन काम सुरू असताना एक सुंदर आकर्षक मनमोहक असे शेषशाही विष्णू अवताराची मूर्ती या ठिकाणी आढळलेली आहे। ही सदर मूर्ती एबीपी माझाने जाहीर केला आहे की नागपूर या ठिकाणी हलवण्यात येणार आहे। त्यामुळे आपण सर्व गावकऱ्यांच्या वतीने ही मूर्ती सिंदखेड राजातच राहावी, कारण ही मूर्ती म्हणजे सिंदखेड राजाचा खजाना आहे आणि हा सिंदखेड राजाचा खजाना आम्ही शहरवासी सिंदखेड राजावासी कदापिही बाहेर जाऊ देणार नाही, याची शासनाने दखल घ्यावी। अन्यथा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन घडण्यात येईल, याला सर्वस्व जबाबदार शासन राहील। म्हणून शासनाला माझी नम्र विनंती राहील की त्यांनी ही मूर्ती सिंदखेड राजातच कशी राहील यासाठी सातत्याने आमच्या सोबत राहून पाठपुरावा करावा, कारण पुरातन विभाग कधी काय करेल याचा काही नियम सांगता येत नाही, कारण त्यांचे नियम खूप अवघड आहे, खूप मोठे आहे। त्यामुळे आपण सर्वांनी खूप काळजी घेऊन ही मूर्ती सिंदखेड राजामध्ये कशी राहील यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करायचा आहे। ही सिंदखेड राजाची दगडमाती या ठिकाणी आहे आणि गाभारा जर ते घेऊन जात असेल तर पुन्हा एकदा सांगतो की सिंदखेड राजा हे कदापि सहन करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।